वसमत शहरातील श्री हॉस्पिटल या ठिकाणी शिवसेना वसमत शहर जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ आज आमदार संतोषदादा बांगर यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला आहे। या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर मारुती केतमवार हे होते। उद्घाटक संतोष बांगर साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष जयप्रकाशजी मुंदडा आणि प्रमुख पाहुणे रामभाऊ कदम, संजय भाऊ बोंदारे उपस्थित होते। तसेच यावेळी मोफत नेत्ररोग तपासणी शिबिरही घेण्यात आले। यावेळी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज माननीय आमदार संतोषदादा बांगर साहेब यांच्या हस्ते शिवसेना कार्यालय शहर वसमत याचे उद्घाटन झालेले आहे। 10:30 वाजता उद्घाटन झालेले आहे। त्यानिमित्त हजारोच्या संख्येने उपस्थिती होती। यामध्ये महिलांचा सहभाग भरपूर होता आणि या कार्यक्रमाला बांगर साहेबांनी उद्घाटन केल्यानंतर अध्यक्ष म्हणून माननीय मुंदडा साहेब होते। त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून आमचे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ कदम होते। त्याचबरोबर संजय बोंदारे साहेब, माजी सभापती आखाडा बाळापूर हे होते आणि माननीय उपजिल्हा प्रमुख हिंदुडे पाटील, उपजिल्हा प्रमुख बाबा अफुने आणि तालुका प्रमुख राजू चापकेजी, आमचे शहर प्रमुख प्रभाकर क्षीरसागरजी, शहर युवा सेनेचे अध्यक्ष विनायक सातपुतेजी, हे सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम खूप चांगला झालेला आहे। महिलांची संख्या तर खूपच होती। तर कार्यक्रम घेण्याचं कारण हेच होतं की उद्घाटनाचं किंवा कार्यालय उघडण्याचं की आम्ही जनतेमध्ये जाऊन काम करणार आहोत। शिवसेना ही एकच पक्ष असा आहे की जनतेमध्ये जाऊन तिथल्या तिथे प्रॉब्लेम आम्हाला सोडवायचे आहे। म्हणून जर कोणाला काही प्रॉब्लेम आला तर त्यांनी या संपर्क कार्यालयामध्ये यावं आणि आमची त्यांनी नोंद करावी की बाबा माझा प्रश्न आहे, तर नक्कीच आम्ही ते प्रश्न सोडवणार आहेत असं माननीय संतोषदादा बांगर साहेब यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आमची जी नीती आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची नीती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची नीती त्यांच्या मुद्देमध्ये स्पष्ट होते की प्रतिपच्चे चंद्रलेखी वर्धुष्णी विश्ववंदिता शहासूनो शिवस्या मुद्रायण भद्राय राजते। याचा अर्थ असा आहे की हे शिवाजी राजा, शहाजी राजाच्या पुत्रा, तुझं हे जे राज्य आहे, तुमचं हे जे राज्य आहे पूर्ण जगामध्ये प्रतिपत्तीच्या कलेप्रमाणे, प्रतिपत्तीच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाईल आणि जगामध्ये विश्ववंदिले जाईल। का? कारण तुमचं हे राज्य जनतेच्या कल्याणासाठी। बाकीचे राज्य पण त्यावेळेला होते पण त्यांचं राज्य फक्त त्यांच्यासाठी होतं। फक्त शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजच एक त्या काळात होऊन गेलेले की त्यांचं राज्य जनतेच्या कल्याणासाठी होतं। का फेमस होईल? कारण मुद्रायण भद्राय राजते, त्यांचं राज्य जनतेच्या कल्याणासाठी। साहेब हीच आम्ही नीती घेऊन जनतेमध्ये उतरलेलो आहोत की आमचं राज्य किंवा आम्हाला जे पद पाहिजे, आम्हाला हे पद शोभेचे अलंकार म्हणून नाही। जसं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे, ठाकरे साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे की ही खुर्ची म्हणजे शोभेचे अलंकार नसून खुर्ची ही जनतेच्या सेवेची जबाबदारी आहे। ती घेऊन आम्ही जात आहोत आणि नक्कीच वसमतचे जे प्रॉब्लेम आहेत, नगरपालिकेचे जे प्रॉब्लेम आहेत, तुम्ही बघितलं असेल 3.5 वर्ष झाले तिथे नगराध्यक्ष पद नाही, खालीच आहे, निवडणुका झालेल्या नाहीत, त्यामुळे कारभार एकदम ठप्प झाले। कचऱ्याचा मुद्दा घ्या, नळपट्टी घरपट्टीचा मुद्दा घ्या, तुम्ही ह्या पाणी पुरवठ्याचा एवढं पाणी पुरून सुद्धा नळ बरोबर पाणी येत नाहीये, तर हे जे पाण्याचे प्रश्न आहे, मालकी रिव्हिजन मिळत नाहीये, हे जे प्रश्न घेऊन आम्ही जनतेमध्ये उतरणार आहोत। ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम असेल की या संपर्क कार्यालयामध्ये त्यांनी संपर्क केला तरी चालेल, आम्हाला फोन केला तरी चालेल, एवढाच उद्देश ह्या कार्यालयाचा होता। मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे 30 उमेदवार तयार आहेत। नगराध्यक्षपदासाठी माझी पत्नी सविता केतमवार या सुद्धा इच्छुक आहेत, परंतु युती होते का नाही किंवा पक्षश्रेष्ठी काय म्हणते याच्यावर अवलंबून आहे। आताच माननीय बांगर साहेबांनी सांगितले की बाबा तुमचं तुम्ही काम चालू ठेवा, आम्ही कोणाला तिकीट द्यायचं किंवा काय करायचं, कोणाला पद द्यायचं ते आम्ही ठरवू। पण माझी इच्छा आहे की जर समजा हे वसमत हे शिवसेनेला राखीव आहे, कारण हे अध्यक्षपद हे आतापर्यंत शिवसेनेचंच होतं, तर महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला सोडून घ्यावी अशी आम्ही विनंती माननीय संतोषदादा बांगर साहेबांना केलेली आहे। नक्कीच त्याच्यामध्ये आम्हाला यश येईल आणि पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक नगरपालिकेची आम्ही लढू, एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।